एक बाई गावात इतकी भांडकुदळ होती एका, तोंड धुवायच्या आधी ती दात घासायच्या आधी एक तरी भांडण लावायचे, सासूचं, सोनाचं, लेकाचं, कोणाचं तरी. लोकांनी लक्षात घेतलं ही वाईट याच्यात वाईट खोडे म्हणून घरात भांडणे लागतात. सगळ्या गावांनी मीटिंग भरली, मीटिंग बोलवली आणि सांगितलं उद्यापासून या बाईच्या तोंडी लागायचं नाही. हिनं काही मागलं तर तिच्या तोंडी लागायचं, हिचं काही ऐकायचं नाही. सगळ्या गावांनी ठराव पास केला. भांडणच होईनात ना 2-3 दिवस गावात. तिसऱ्या दिवशी दात घासायच्या आधी ही बाई झोपेतून उठली गेली, एका बाईच्या दारात जाऊन उभी राहिली. म्हणे आहे त्या बाईला, म्हणे ए सखू चूल पेटलेली का? आता तिला वाटलं काही म्हणावं होतं, अरे का मग भांडण म्हणलं तरी भांडणारी, नाही बोलली तरी भांडणारी. ती म्हणे हो. हीच तू आहे का चुलीत? ती म्हणे हो. आणि एका प्लेटात काढून, तिला वाटलं नाही द्यावं तर ही रिकामीच मला भांडत बस. तिनं प्लेटात काढला, हिनं पदर समोर केला, टाक माया पदर तीस तू. आता त्या बाईला वाटलं नाही टाकावं तरी भांडण अवदासा. त्या बाईने टाकला पदरात इसतो. काय झालं? पदर जळाला ना, जळाला ना, पदर जळाला म्हणून टाकू भांडू लागली. माझ्या पदरात काऊन इसतो टाकला? तेव्हापासून म्हण पडली पहा, टाक माया पदरात दिसतो. काहींची ना त्यांनी असं, काहींचं हातगुणच आहे पहा तुम्ही. त्याच्या हाताने चेतलं का ते पेटतच नाही, पेटायचं नावच घेत नाही, ठरूनच आलेले असतात काही. सगळ्यात मोठी आपली वाईट गोष्ट ते म्हणजे विनाकारण भांडणं. बरं घरी आम्ही जास्त भांडतोय का तुम्ही जास्त भांडताय? सुरुवात कोण करतं? तुम्ही का मी? ते म्हणते त्या करतात त्या. कोण करता आता तुम्ही तरी सांगा इमानदारीनं. खोटं बोलन त्याच्या तोंडाली चुडसन. पण घरी भांडणं कोण करतं? आपण का ती मंडळी? काय झालं एकदा एक माणूस सकाळीच गेला पेरणीसाठी. त्याने सांगितलं हे बघ पेरणीचे दिवस आहेत, भूक लवकर लागती, 11-12 वाजेपर्यंत डबा आला पाहिजे गड्या. आज पेरणी भरपूर आहे. पहाटच निघाला तो सकाळीच गेला लवकर. सकाळी गेले गेले सगळी पेरणी केली त्यांनी. 11 वाजले 12 वाजले तरी डबा यायची काही संकेतच दिसाना. तो बायकोची वाट पाहता 1 वाजला. भुकेने पोटात कावळे ओरडू लागले. घरी गेला असा दान दान. पहा तुम्ही आपल्याकडे म्हण म्हणतात ग काय शेतातली आली रागाने, घरची काय घरची बसली लपून, शेतातली आली तापून आणि घरातली बसली लपून. तो असा दनदन पावलं टाकत आला. भाकर नव्हती, पाणी नाही, काही मेला ना उपाशी 1 वाजेपर्यंत. बायको काय झाली अचानक तिला थंडी ताप आली. घरी ती दडपून झोपली. स्वयंपाक नाही, भाकर नाही, भाजी नाही, काहीच नाही. दान दान पाऊल टाकत आलं. धना धना तिने दाराची कडी वाजवली. अंगाशी तिनं कावड उगवला, थरथर कापू लागला तिचा. तो म्हणे तुला काही बरोबर आहे ना, तुला काय कळतं का? पेरणी चालू होती 1 वाजला घड्याळात बघ म्हणे. भुकेने मरायची वारी आली. तुमच्यासाठी आम्ही एवढे काम करतो म्हणे, मरायची वारी आली आमची आणि अजून डब्याचा पत्ता नाही म्हणे. मेलो असतो ना मी. 1 वाजला म्हणे, डब्याचा पत्ता नाही. त्याने माग पुढं पाहिला ना, अशी दणकावून बायकोच्या बोला ना, बायकोच्या सनसनीत मनान काना मग आणली. अशी माग पुढे पाहिलं सनसनीत रागा रागात बायको अशी दणकन खालीच पडली वरगडून. आधीच तापानं फनफनलेली. ते म्हणे का हो स्वयंपाकाला लागूच लागले होते ना, एवढी थंडी ताप आली मला, तुम्ही मला काऊन आणलं? जर त्याला बी राग गेला त्याचा. त्याने पाहिलं ताप आलेली हिला. तोने हाणले आपली. आता जीव जीव होता तुझ्यावर म्हणून हाणला. माणूस त्याच माणसाला हानमार करतो ज्याच्यावरती आपलं. तुम्ही भाऊजाईला आणतात का? भाऊजाईला बहिणीला आणतात का? भावाला आणतात का? आईला बायकोलाच आणतात. बरोबर आहे ना? बायकोला का आणतो माणूस? तो म्हणे तुझ्यावर प्रेम होतं माझं. राग गेला त्याचा. तो म्हणे काही नाही, वाईट मानून घेऊ नकोस, तुझ्यावर प्रेम होतं म्हणून आणलं. माणूस तिथंच आणतो जिथं प्रेम असतं. हक्काची तू माझी. राग आला होता मला, राग कुठं काढायचा असतो माणसाने? बरोबर आहे ना? बायकोवर काढायचा असतो. तुझ्यावर प्रेम आहे म्हणून हाणलं मी. ती म्हणे असं वय प्रेम आहे माझ्या म्हणून हाणलं वय.
तिनं बांगड्या मागं सारल्या, कमराला पदर खावला, हातात लाटणं घेतलं, 10-5 फटके, 4-5 लाटणे. ती म्हणे तुम्हाला काय वाटलं पप्याचे पप्पा, माझं काय तुमच्यावर प्रेम नाही का, मी दाखवित नाही. प्रभू रामचंद्र भगवान की माझंही प्रेम आहे, मी दाखवित नाही. फक्त बायकांची वाईट खोडे आमची, विनाकारण झगडना, झगड के रोना. आणि तेवढे तर नवऱ्याने मानलं नाही तर मग अंगावर पांघरून घेऊन झोपती, ती पांघरून घेऊन झोपती. आणि झोपल्याच्या नंतरही पांघरून घेऊन नवरा आपल्याकडे लक्ष देत नसेल तर तिचं वाक्य असतं, मै मैके चली जाऊंगी. जाऊ दे आता. मंतराने कान भरले राणीचे, मंतरा रडते. हाताचा स्पर्श झाला, पहा तुम्ही, हा मी स्पर्श सांगितला ना तुम्हाला. दरिद्री माणसाला लोकांनी हात सुद्धा लावायचा नाही. बैसता चोरापाशी तैशी होय बुद्धी, संगतीचा परिणाम आहे हा कुसंग. देखताची चिंदी धावे मन. चोराच्या संगतीत बसले की माणसाला चोरायची इच्छा होते. पण या उलट चांगल्या माणसाच्या संगतीत तुम्ही बसत असाल तो मुक्ता ते निर्धारिता, लाभे आपुलीच मुक्तता. जैसी दिव्य दिसे पाहता निज वस्तू आपुली. चांगल्याच्या संगतीत बसल्याचा परिणाम आहे हा. तिला सांगते, कोप भवनामध्ये जाऊन बसायचंस, सौभाग्याचे अलंकार काढून टाकायचे, काळे वस्त्र अंगावर परिधान करायचेस, रुसून बसायचं. राजे माग माग म्हणतील तरी मागायचं नाही. ती म्हणे मी पहिल्याच वराने मागते ना, राम वनवासाला गेला पाहिजे. नाही, काही ऐक, पहिल्या वराने जर तू रामाला 14 वर्षाचा वनवास मागितला तर कदाचित राजाचा प्राण निघून जाईल. राजा मेला तरी चालेल पण गादी भरतालाच मिळाली पाहिजे. राजा मेला तरी चालेल. काय शब्द आहेत मंथरेचे. मंथराने बरोबर तिला ट्रेन केलं, डोक्यामध्ये कानाद्वारे तिच्या सगळ्या गोष्टी भरवल्या. आणि आता काही अंगावरचे सौभाग्याचे अलंकार काढले, सौभाग्याची वस्त्र काढली, काळं वस्त्र घातलं आणि कोप भवनामध्ये जाऊन बसलीस. कोप भवन, मी काल म्हटलं ना तुम्हाला, आपल्याकडे सगळे घरं येतं, सगळ्या रूम आहे, पण एकच रूम नाही. कोणती? रुसायची खोली, भांडायची खोली एक बांधून घ्या. गड्या घ्या तुम्ही सगळे. काय किरकिऱ्या करायचा मूड दिसला ना तर त्या खोली जाऊन भांडायचं. आपण कुठं बी भांडवतो, बेडरूम, किचन, हॉल, कुठं बी भांडायचं नाही. किरकिऱ्या भांडणाचा मूड निर्माण झाला का त्या खोलीत जाऊन खुशाल भांडायचं. इतकं भांडायचं काही येताना युती करूनच बाहेर निघायचं. का भांडायचं? एक खोली बांधून घ्या तुम्ही सगळे. कोप भवनामध्ये काही जाऊन बसली. इकडे राजाला इतका आनंद आहे, अयोध्येमध्ये आनंद आहे. राजे विचार करतात, सगळ्यांना माहिती पडली गोष्ट, राम राजा होणार आहे. पण काहीला मी स्वतः सांगणार आहे. माझी आवडती राणी आहे ना ती, मी स्वतः सांगणार आहे. राजे मोठे विचारपूर्वक निघालेत, आनंदीत. आज सगळी रात्र मला कैकेयीच्या सदनी घालवायची, तिला आनंदाची बातमी सांगायची. उद्या तो सूर्योदय होणार आहे आणि रघुकुल वंश शिरोमणी राम माझा राजा होणार आहे. राजे विचारात निघलेत. राजे फार आनंदी. एक गोष्ट सांगू माईबाप, कदाचित माणसाने दुःखात स्वतःला सावरलं नाही तरी हरकत नाही, कारण दुःखामध्ये माणसाला देवाचं स्मरण असतं ना. पण सुखामध्ये, आनंदामध्ये माणूस काय करून जाईल ना याची शाश्वती नसते. म्हणून भले दुःखामध्ये स्वतःला सावरत नसाल, सुखात स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करा. आनंदात निघाले राजे. कैकेयीच्या सदनी गेले. पण कैकेयीच्या सदनामध्ये कैकेयी नव्हती, पडवीत मंथरा बसलेली होती. विचारलं, कैकेयी कुठे आहे? मंथरेने अंगुली निर्देश केला, कोप भवन. राजाच्या अंतःकरणाची धडधड वाढली, काळजाचं पाणी झालं राजाच्या. एवढ्या मंगल प्रसंगाला कोप भवन. जड पावलं टाकत राजे कोप भवनामध्ये जातात. आणि गेल्याच्या नंतर पाहिलं तर कैकेयी पलंगावरती पहुडलेली होती. मंचकी बैसली होती ती पापिनी. एखादी चवताळलेली नागिन जशी फुतकारे मारावी ना, तशी कौसल्या त्याप्रमाणे कैकेयी रागात होती.
राजे जवळ गेले आणि म्हणाले, कैकई, अरे बाबा, सगळं तुला तुला मी सगळीकडे शोधलंस, पण मला माहितीच नाही तू कोपभवनामध्ये. कैकई, एवढ्या मंगल प्रसंगाला असे काळे वस्त्र आणि या कोपभवनामध्ये तू येण्याचं काय कारण आहे? तू रुसलीस का माझ्यावर? तू माझ्यावर रागवलीस का? अधिकार आहे तुझा. मला माहिती, सगळ्या अयोध्येला आनंदाची बातमी माहिती, पण तुला मी सांगितली नाही, तुला कळाली नाही, म्हणून तू आमच्यावर रुसलेलीस ना. कैकई, एखाद्या शिपायाच्या हातून मला ही तू बातमी तुला सांगायची नव्हती, तर तू माझी आवडती राणी आहेस ना. मी स्वतः ही आनंदाची बातमी माझ्या मुखाने तुला सांगणारी आणि सांगणार होतो, म्हणून एखाद्या नोकरा चाकराच्या हाती मी ही बातमी तुझ्यापर्यंत नाही पोचवली. कैकई, रागवलीस माझ्यावर. तुझी इच्छा मी पूर्ण केली. कैकई, तू म्हणत होतीस ना, महाराज, माझा राघव राजावर आला पाहिजे, राघव राजा झालं पाहिजे, राघव राजा झाला पाहिजे. कैकई, तू आग्रहाने म्हणत होतीस ना. सांगू तुला, उद्या अत्यंत महत्वाचा दिवस आहे. उद्या डोळ्याचे पारणे फेडणारा दिवस आहे. सिंहासनावरती तुझा राघव राजा झालेला कसा दिसतो ना, हे तुला पाहता येणार आहे. राजमाता म्हणून पूजा करण्यासाठी तुलाच तिथे थांबायचंय, कारण राघवचं सर्वाधिक प्रेम तुझ्यावर आहे ना, कौशल्यपेक्षा आहे. कैकई, तरी सुद्धा कैकई शब्द सुद्धा बोलत नाही. रागाने कैकई भिंतीकडे पाहते. एक गोष्ट लक्षात घ्या माईबाप, ज्यावेळी पती एखादी गोष्ट विचारत असेल, प्रश्न, आणि त्या प्रश्नाचं उत्तर जर बायकोकडून भेटत नसेल ना, त्या दिवशी समजायचं काहीतरी गोंधळ आहे. टाण ज्या दिवशी बायकोला प्रश्न विचारत असेल पण बायको प्रश्नाचं उत्तर देत नसेल, समजायचं काहीतरी गडबड गोंधळ आहे. दाल में कुछ काला आहे, काहीतरी आगटीत घडणार आहे. आता